संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार शेख कदीर यांच्यावर रस्त्यात अडवून प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना 22 डिसेंबर 2025 रोजी घडली होती। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेख कदीर यांनी 22 जुलै 2025 रोजी संग्रामपूर पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी त्यांना तामगाव पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते। मात्र संबंधित बीट मलदार थेट तहसील कार्यालयात गेल्याचे समोर आल्याने पुढे नेमकी काय कार्यवाही झाली याबाबत अद्याप स्पष्टता नाही। त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 6:30 सुमारास शेख कदीर हे संग्रामपूरहून वरवट बकालकडे दुचाकीने जात असताना मधुकर बकाल यांच्या शेताजवळील हनुमान मंदिर परिसरात काळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात इसमांनी त्यांना अडवले। "ओ पत्रकार" अशी हाक मारत त्यांना थांबवून पुरवठा विभागाच्या कार्यालयात पोलीस का पाठवले असा जाब विचारत शिवीगाळ करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। याच दरम्यान एका आरोपीने फावड्याने प्राणघातक वार केला। डोक्यावर होणारा घाव शेख कदीर यांनी हातावर घेतल्याने त्यांचा जीव वाचला, मात्र त्यांच्या मनगट व बोटांना गंभीर दुखापत झाली। हल्ल्यानंतर त्यांच्या आरडाओरडीमुळे आरोपी जंगलमार्गे फरार झाले। विशेष म्हणजे घटनास्थळी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने पोलीस तपासात मोठ्या अडचणी येत आहेत। जखमी अवस्थेत शेख कदीर यांनी प्रथम वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले व त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शेगाव सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले, जिथे एक्स-रे व सीटी स्कॅन करून वैद्यकीय उपचार करण्यात आले। या प्रकरणी 21 जानेवारी 2026 रोजी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 352, 351(2) व 35 अन्वये गुन्हा दाखल करून पंचनामा व बयान नोंदवले आहेत। मात्र घटनेला अनेक आठवडे उलटूनही हल्लेखोरांचा अद्याप शोध लागलेला नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले थांबणार कधी आणि अशा प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई होणार का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे।